सावरोली जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे निवडणुकीनंतर ॲक्टिव्ह मोडवर आले असून ग्रामसेवक, सरपंच आणि विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहात घेतली. बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, घरकुल योजना, अंगणवाडी विभागातील समस्यांची चर्चा करून अपूर्ण विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आवाहन करत, जे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत असतील, त्यांच्या पाठीशी अधिकारी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य गटनेते संतोष बैलमारे यांनी बोलताना दिला आहे. सावरोली जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित जलजीवन योजना, आदिवासी घरकुल योजना, सार्वजनिक बांधकाम, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, कृषी आदी विकास कामांचा आढावा उपस्थित अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून घेऊन जून महिन्याच्या अगोदरच रस्ते, गटार, अंगणवाडी शाळा दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी देत, पातळगंगा नदीकाठी अनधिकृत बांधकामांची माहिती घेण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. सोबतच रायगड जिल्हा परिषदेने पाणी, आरोग्य आणि शिक्षण विभागातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी भर दिला आहे. खालापुरात जलजीवन पाणी योजनेची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक आयोजित करणार आहोत. यावेळी 4ही जिल्हा परिषद सदस्य, 8 पंचायत समिती सदस्य, सभापती उपस्थित असणार आहेत. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत महायुतीची सत्ता आहे. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असा शब्द बैलमारे यांनी दिला. खालापूर तालुक्यातील घरकुल योजना अपूर्ण आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण करून आदिवासी बांधवांना घरे उपलब्ध करून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र काही अधिकारी कामात तत्परता न दाखवता उशिरा कार्यालयात येतात, त्यांच्याप्रती बैलमारे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. खालापूर तालुका सन्माननीय जिल्हा सदस्य व पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, सर्व प्रशासकीय अधिकारी, आज जिल्हा परिषद सावरोली गटाची आम्ही आढावामध्ये घेतली. त्या आढावामध्ये घरकुल ज्या काही समस्या होत्या, अंगणवाडी असेल, पाणीपुरवठा असेल, बांधकाम विभाग असेल, सर्व विभागाला चर्चा केल्यानंतर बांधकाम विभागाला आम्ही सूचना केल्या की जूनच्या पूर्वी आपली कामं पूर्ण झाली पाहिजे. अंगणवाड्यामध्ये जे काही दुरुस्ती असेल, दुरुस्ती करण्यासाठी किंवा ज्या प्रायव्हेट जागामध्ये चालू आहेत त्या अंगणवाडीसुद्धा शासकीय जागेमध्ये कशा होतील ते सुद्धा आम्ही माहिती घेतली आणि सर्व अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली. निश्चित ज्या काही अपूर्ण माहिती भविष्यामध्ये अधिकारी, ग्रामस्थ, सर्व सरपंच, सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही त्या समस्या पूर्ण करू. जिल्हा परिषदमध्ये जी आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्येच आम्ही पाणीपुरवठा, जलजीवन आणि आरोग्य शिक्षण विभाग या 2 विभागावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आजसुद्धा जिल्हा परिषदला जलजीवन ह्या विषयावरती चर्चा आहे. भविष्यामध्ये आम्ही तालुक्यामध्ये पंचायत समितीचे सर्व ठेकेदार, ग्रामसेवक, सरपंच व सर्व जिल्हा सदस्य, पंचायत समिती सदस्य एकत्र येऊन जलजीवन ह्या विषयावरती आम्ही आढावा बैठक घेणार आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत, ज्याच्यामध्ये अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही निश्चित भविष्यामध्ये कडक कारवाई करणार आहे. साहेब, काही अधिकारी आहेत ज्यांना वेळेचं भान नाही आहे. प्रशासन चालवण्यासाठी जी काही तत्परता दाखवायला पाहिजे दाखवली जात नाही आहे. मी सर्व असं म्हणत नाही, पण काही अधिकारी आहेत निश्चित त्यांच्या मागे आता आमचे जे पंचायत समिती सभापती आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून ती सुधारणा होईल हा विश्वास मला आहे. बरोबर. पहिली भेट असल्यामुळे अधिकारी तेवढीशी तयारीमध्ये मला वाटलेलं आहे. पुढच्या वेळेला ज्यावेळेला येतील त्यावेळेला तयारी अशी आणि जसे घरकुलाच्या काही योजना अपूर्ण आहेत त्या का योजना अपूर्ण आहेत त्या कशा पूर्ण केल्या पाहिजे त्यासाठी निश्चित ते आम्हाला मदत करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ साहेबांनी, सभापती साहेबांनी आणि स्वतः असतील काही आमच्या पंचायत समिती त्यांना आम्ही आदेश दिलेत का ज्या ठिकाणी ज्या योजना अपूर्ण आहेत त्या का योजना अपूर्ण आहेत त्याची आम्हाला माहिती द्या आणि ती माहिती विषयी दिल्यानंतर आम्ही त्या योजना पूर्ण करू आणि जास्तीत जास्त आदिवासी लोकांना घरकुल योजनाचा लाभ कसा भेटेल हा आम्ही प्रयत्न करत आहे. उदाहरण याचं म्हणलं धारणी आदिवासीवाडी असेल, कुंभेलीमध्ये धामणी आदिवासीवाडीमध्ये जी अंगणवाडी तिचा विषय असेल, धामणी आदिवासीवाडीचा रोडचा विषय असेल, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या निश्चित आम्ही त्या गरजा पूर्ण करणार. निवडणुकीनंतर पहिलेच जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी सर्व विभागाचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांची आढावा बैठक आयोजित केल्याबद्दल संतोष बैलमारे यांचे कौतुक होत आहे. पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीला पंचायत समिती सभापती कृष्णा पारांगे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली विष्णू खैर, पंचायत समिती सदस्या गौरी गडगे, प्रमिला पाटील, देवयानी देशमुख, गटविकास अधिकारी संदीप कराड आदी प्रमुखांसह गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ व सर्व विभागाचे अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.